आज आपण बघणार आहे की प्लुटोने जो रिपब्लिक नावाचा जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी कुठल्या पद्धतीची मांडणी केलेली आहे किंवा त्या रिपब्लिक ग्रंथाचे स्वरूप कसे आहे किंवा त्याचा उद्देश काय होता. प्लुटोने आपल्या युवावस्थेत वयाच्या साधारण 35 ते 40 दरम्यान रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ त्याची सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणून मानली जाते किंवा समजल्या जाते. या ग्रंथाला दोन शीर्षक आहेत, एक रिपब्लिक व दुसरे कॉन्सरिंग जस्टिस. ती या शीर्षकावरून असे दिसते की या ग्रंथात राजनैतिक शास्त्र अथवा न्याय व नीती संबंधी विचार मांडल्या गेलेले आहे. कारण की हा ग्रंथ जो इथे लिहिला गेलेला आहे प्लुटोकडून, यामध्ये आपल्याला न्यायाच्या संदर्भात आणि नीतीच्या संदर्भात मांडणी केलेली दिसून येते. त्यासोबतच राजनैतिक शास्त्र, ज्याला राजनीतिशास्त्र किंवा राज्यशास्त्र म्हणतात, याच्या संदर्भात मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. याचे दोन शीर्षक या ग्रंथाला दिलेल्या गेलेले आहे. पहिला जो आहे त्याला आपण रिपब्लिक म्हणत असतो आणि दुसरं जे शीर्षक आहे किंवा टायटल आहे त्याला आपण कन्सर्निंग जस्टिस असं म्हणत असतो. केवळ एवढ्या दोन विषयापुरतेच मर्यादित विचार नसून अनेक विषयावर त्याने भाष्य केलेलं आपल्याला दिसून येते. म्हणून हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्याचा समजला जातो. मानवी जीवनाच्या सर्व पैलूवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न यात केलेला आपल्याला दिसून येते. मुख्यतः कार्यशील मानवाच्या नैतिक व राजकीय जीवनाच्या समस्यांवर प्रकाश टाकणारा हा ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र आणि अध्यात्म यावर विवेचन करण्यात आलेले आहे. इतिहास व तत्वज्ञानाचा प्रत्यय तर या ग्रंथामध्ये दिसून येतोच. अशा विविधतेमुळे हा ग्रंथ जो आहे हा एक श्रेणीचा न बनता आपल्या विशिष्ट श्रेणीचा बनतो. आपल्या विशिष्ट श्रेणीचा बनताना त्यामध्ये जे एवढे वेगवेगळे विचार त्यांनी मांडलेले आहे, या वेगवेगळ्या विचारांच्या आधारावर हा ग्रंथ थोडासा आपल्याला वेगळ्या स्वरूपाचा आपल्याला दिसून येतो. चिंतनाच्या नियांचे जे विषय आहे किंवा चिंतन निहाय जे त्यांनी विषय केलेले आहे, तत्वज्ञान मांडलेले आहे, हे सर्व वर्णन अर्नेस्ट बर्कर याने केलेले आपल्याला हा जो ग्रंथ लिहिला गेलेला या ग्रंथांवर अर्नेस्ट बर्कर या नावाचा जो विचारवंत आहे याने रिपब्लिक हा चिंतनशील मानव आणि त्याच्या चिंतनाच्या न्यायाचे तत्वज्ञान आहे असे वर्णन अर्नेस्ट बर्कर यांनी केलेले आहे. रुसोने या ग्रंथाविषयी रिपब्लिक हा राजकीय ग्रंथ नाही, तो शिक्षणशास्त्रातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे रुसोने हा ग्रंथ शिक्षण क्षेत्रातील महत्वपूर्ण आणि मोठा ग्रंथ आहे असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर विविध विषयाला तेव्हा स्वातंत्र्य अस्तित्व नसल्यामुळे व नगर राज्यातील नागरिकांच्या समस्या एकमेकात गुंतीत असल्यामुळे एकातून दुसऱ्या निर्माण होणाऱ्या प्रश्नांची व्यवस्थित मांडणी व सोडवणूक करण्याच्या हेतूने या ग्रंथाची निर्मिती करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. आता रिपब्लिक या ग्रंथाचा मुख्य विषय जर चांगला माणूस व चांगल्या जीवनासाठी समस्यांचा विचार करणे हा आपल्याला दिसून येतो. प्लुटोचा चांगला माणूस व चांगले जीवन राज्यात शक्य वाटते, सद्गुण हेच ज्ञान हा त्याचा विचाराचा मुख्य धागा सॉक्रेटिस कडून आलेला आपल्याला दिसून येतो. तत्वचिंतनात जिथे शासन करते अज्ञानी व स्वार्थी असतात तिथे जनता दुःखी व दारिद्र्य भोगावे लागते. म्हणून शासक हा तत्ववेत्ता असावा असा स्पष्ट आग्रह त्याने या ग्रंथामध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्या तत्वज्ञानात कल्पना निष्ठता असली तरी त्या काळातील नगर राज्याच्या वास्तविकतेवर आधारित होती. चांगले व आदर्श राज्य कसे असावे, आदर्श राज्यात न्याय व नीतिमत्ता यांचा आशय कोणता, वैयक्तिक व सामूहिक जीवनात नीतिमत्तेचे लक्षण कोणती, त्याकरिता
कोणत्या शिक्षण पद्धतीचा अवलंब योग्य ठरेल, राज्यकर्ता सुवर्ण संपत्ती मुक्त करणारा, साम्यवाद सांगून आदर्श राज्य टिकावे म्हणून दक्षता व राज्याच्या ऱ्यासाची प्रेरणा व कारणे सांगितलेली आपल्याला दिसून येते. कारण की या रिपब्लिक ग्रंथामध्ये त्यांनी राजाला फिलॉसॉफर कसा आणि राजा फिलॉसॉफर बनल्यावरती राष्ट्र कसा कार्य करतो हे सांगितलेले आहे. 1 मिनिट. आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये राजा हा संपत्तीपासून आणि सोन्यांपासून या मुक्त असणारा असावा, अशा प्रकारचं वेगवेगळ्या साम्यवादाच्या संदर्भात त्यांनी विचार मांडलेले आपल्याला दिसून येते. प्लूटो हा एक कवी, तत्वज्ञ व गणितज्ञ होता. त्यामुळे त्याची काव्यात्मक, विनोदी, स्वातंत्र्य बुद्धीची परिकल्पना, नाट्यमय शैली त्यांच्या या आदर्श ग्रंथातून व्यक्त झालेली आपल्याला दिसून येते. रिपब्लिकचा उद्देश सोफिस्टांनी प्रतिपादन केलेल्या आत्मतृप्तीच्या सिद्धांताचे खंडन करणारे, त्या सिद्धांताचा अवलंब करणारे शासनकर्ते जे भ्रष्ट, अत्याचारी झाले होते, त्यांची शासन व्यवस्था नष्ट करून आदर्श संस्था किंवा आदर्श व्यवस्था निर्माण करणे हा होता. थोडक्यात त्याच्या गुरूंवर झालेल्या अन्याय ही ग्रंथ निर्मिती मागील प्रेरणा असून न्याय निर्मिती हे साध्य होते असे आपल्याला दिसून येते. कारण की या ग्रंथामध्ये त्यांनी विविध विषयावर चर्चा केलेली आहे. त्यानंतर त्यांनी या ग्रंथाच्या संदर्भात, या ग्रंथावर जो त्याचा सोफिस्टांनी जे प्रतिपादन केले होते त्या संदर्भात आत्मतृप्तीच्या सिद्धांताचे त्यांनी खंडन केलेले आपल्याला दिसून येते. हा जो सिद्धांत मांडण्यात आलेला आहे, हा शासनकर्ता भ्रष्ट होते, अत्याचारी झाले होते आणि शासन व्यवस्था नष्ट करून आदर्श राज्य निर्माण करावे याकरता या ग्रंथाची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. पण आता बघणार आहे प्लूटोची आयडियल स्टेट किंवा प्लूटोने जे आदर्श राज्य मांडलेलं आहे, ते आदर्श राज्य काय होतं आणि आदर्श राज्यामध्ये कोणकोणती घटके अंतर्भूत होती आणि त्यांनी आदर्श राज्य का बरं म्हणले या संदर्भात आपण आता विवेचन बघू. सॉक्रेटिस हा प्लूटोचा गुरु होता. आपल्या गुरुवर निराधार आरोप ठेवून अथेन्स नगर राज्यातील स्वार्थी राज्यकर्त्यांनी सॉक्रेटिसला मृत्यूदंड दिला. या गोष्टीचा प्लूटोच्या मनावर एवढा जबरदस्त परिणाम पडला की तो राज्यकर्ता न बनता तत्वज्ञ झाला. त्याने आपले तत्वचिंतन आदर्श राज्य व तत्वज्ञ राजा यासाठी उपयोगात आणलेले आपल्याला दिसून येते. थोडक्यात ग्रीक नगर राज्याचे अधपतन, सिरॅक्यूज मधील सर्वकष व्यवस्था यांच्या भ्रष्ट प्रकारावर उपाय शोधण्याच्या प्रक्रियेचा परिणाम म्हणून आदर्श राज्य व्यवस्था होय. कारण की आदर्श राज्य व्यवस्था निर्माण करण्यामागे त्यांचा हाच हेतू होता की जो भ्रष्ट राजकारणी नगर राज्यांमध्ये निर्माण झाला होता, त्यामुळे या भ्रष्ट राजकारण्यांना प्रतिउत्तर म्हणून आदर्श राज्य कसं असावं आणि त्या आदर्श राज्यामध्ये राजा कसा असावा या संदर्भातले त्यांनी तत्वज्ञानात्मक मांडणी केलेली आपल्याला दिसते. प्लूटोचे आदर्श राज्य केवळ कल्पना विलास नव्हे, तत्कालीन ग्रीक नगर राज्याच्या बहुविध प्रणालीचे निरीक्षण केल्यावर चांगल्या तत्वाचे एकत्रीकरण करण्यासाठी तो एक मांडलेला तात्विक विचार. कारण की लोकांना वाटतो आणि खूप लोक टीकाही करतात की हे काल्पना किंवा कल्पना आहे बा, ही प्लूटोने कल्पना केलेली आहे. मात्र त्या काळात जी तत्कालीन परिस्थिती होती त्या तत्कालीन परिस्थितीचे निरीक्षण करून त्यांनी ही मांडलेलं आहे. कारण की जेव्हा आपण एखादी मांडणी करत असतो, तेव्हा मांडणी करत असताना त्या तत्कालीन परिस्थितीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पडत असतो किंवा मोठ्या प्रमाणात पडताना आपल्याला दिसून येते. मग लिखाण कोणाचंही असो, प्रत्येकाच्या लिखाणांवर तत्कालीन परिस्थितीचा प्रभाव दिसून येते. त्या तसाच प्रभाव प्लूटोच्या या लिखाणावर सुद्धा आलेला, आदर्श राज्यामध्ये सुद्धा दिलेला आहे. कारण की तत्कालीन ग्रीक नगर राज्याची जी बहुविधी प्रणालीचे जे त्यांनी निरीक्षण केले होते आणि या प्रणालीचे निरीक्षण केल्यावर चांगल्या तत्वाचे त्याने एकत्रीकरण करून एक मांडलेला तात्विक विचार हा आपल्याला आदर्श राज्यामध्ये दिसून येतो. आदर्श राज्यामध्ये कार्य, विशेषीकरण व तत्वज्ञ शासक यावर त्याने भर दिलेला आपल्याला दिसून येते. जोपर्यंत तत्ववेत्ते हे राज्यकर्ते होणार नाहीत, तोपर्यंत राज्याचे कल्याण असंभव असल्याचे मत त्याचे
किंवा त्याने नोंदवलेले आपल्याला दिसून येते. कारण की त्यांनी म्हटलेलं आहे की जोपर्यंत राजा किंवा राज्यकर्ते हे तत्वज्ञ होणार नाही किंवा तत्ववेत्ते होणार नाही, कारण की त्याची तत्ववेत्ते जी किंवा तत्वज्ञानाची जी मागची भूमिका होती ती मागची भूमिका वेगळ्या स्वरूपाची होती. त्यामुळे जोपर्यंत तत्ववेत्ते होणार नाही तोपर्यंत राज्याचे कल्याण होणार नाही, अशा प्रकारचे मत त्याने नोंदवलेले आपल्याला दिसून येते. त्याचा सिद्धांत क्रांतिकारक वाटत असला तरी तो तत्कालीन परिस्थितीशी सुधारणावादी होता. कारण की त्याचा हा सिद्धांत सुधारणावादी स्वरूपाचा आपल्याला दिसून येते, क्रांतीवादी सुद्धा स्वरूपाचा दिसून येते. कारण की त्याने प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन भूमिका घेतली होती आणि ती भूमिका त्यांनी याच्यामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते. कारण की तत्कालीन व्यवस्था ही भ्रष्ट स्वरूपाची होती आणि या भ्रष्ट स्वरूपाच्या व्यवस्थेला पर्याय म्हणून त्याने आदर्श राज्याची संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते. आणि आदर्श राज्यामध्ये त्यांनी तत्वज्ञ राजाची भूमिका कशा स्वरूपाची असायला पाहिजे अशा प्रकारची त्यांनी मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्या आदर्श राज्याची कल्पना त्याने नगरराज्यापुरतीच मर्यादित ठेवलेली आपल्याला दिसून. ही एक सुद्धा एक बाब इथे नोंदवावीशी वाटते की त्याची जी त्याने जे नगर राज्याच्या संदर्भातली आदर्श राज्याची जी संकल्पना मांडली होती ती संकल्पना फक्त त्याने आपल्या नगर राज्यापुरतीच मर्यादित ठेवलेली आपल्याला दिसून येते. आता आदर्श राज्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे त्यामध्ये. कारण की आदर्श राज्य हे कशा प्रकारचं असायला पाहिजे हे त्याने या या माध्यमातून आपल्याला या वैशिष्ट्याच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. आता आदर्श राज्याच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते ते म्हणजे गरजांची पूर्ती व श्रम विभागणी. कारण की गरजांची पूर्ती व श्रम विभागणी ही आदर्श राज्यामध्ये कशा स्वरूपाची असायला पाहिजे त्यांनी ती मांडणी केलेली आपल्याला दिसते. सॉक्रेटिसच्या राज्यव्यवस्थेसाठी राज्यकर्त्यांकडे निष्णात ज्ञान असावे लागते. कारण की सॉक्रेटिसची जी राज्यव्यवस्था आहे किंवा सॉक्रेटिसने जी राज्यव्यवस्था विचारात घेतली होती त्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की जे काही राज्य करणारे होते, जे काही राज्यकर्ते होते, या राज्यकर्त्यांकडे खूप मोठ्या प्रमाणात ज्ञान असायला पाहिजे. या विषयावर प्लूटोने आपल्या कार्यविशेषीकरणाचा सिद्धांत उभारलेला आपल्याला दिसून येतो. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. माणसाच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी एकमेकांचे सहकार्य घ्यावेच लागते. त्यांची कार्य ही परस्पर पूरक किंवा परस्परांना पूरक असतात. माणसाच्या भौतिक गरजांची पूर्तता राज्यातच होऊ शकते. केवळ उदरनिर्वाह हा मानवी जीवनाचा एकमेव उद्देश नसतो. सर्वश्रेष्ठ जीवनाची प्राप्ती राज्याकडूनच व्हावयास हवी, त्यालाच तो आदर्श राज्य संबोधतो. कारण की आदर्श राज्यामध्ये जी काही गरजांची पूर्ती आहे ती गरजांची पूर्ती ही राज्यातच होऊ शकते, अशा प्रकारची मांडणी प्लूटोने केलेली आपल्याला दिसून येते. कारण की राज्यामध्ये केवळ मानवाचा उदरनिर्वाह हा मानवी जीवनाचा एकमेव उद्देश नसतो, तर सर्वश्रेष्ठ जीवनाची प्राप्ती राज्यातूनच व्हावी किंवा व्हावयास हवी, अशा प्रकारची भूमिका इथे प्लूटो आपल्या आदर्श राज्यामध्ये घेताना आपल्याला दिसते. वस्त्र, अन्न वस्त्र निवारा या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला आपल्या परीने सेवांचे परस्परात देवाणघेवाण करावी लागते. समाज हा परस्पर सहकार्यावर आधारित असतो. शेतकऱ्याने आपल्यापुरते धान्य पिकवून चालत नाही, तर त्याला जास्त धान्य पिकवून त्याच्या मोबदल्यात इतर सेवा घ्याव्या लागतात. शिष्याला दुसऱ्याचे कपडे शिंप्याला दुसऱ्याचे कपडे शिवावे लागतात, तर गावंड्याला अनेक घरे बांधावे लागतात. त्यातून परस्परांची सोय होत असते. या सर्वात सुसंवाद व समन्वय साधणे हे राज्याचे कार्य असते. कारण की इथे प्रत्येकाने फक्त आपल्या पुरताच मर्यादित विचार न ठेवता तो दुसऱ्यांसाठी कसा सेवा रूपामध्ये त्याला परिवर्तित करता येईल याची मांडणी इथे केलेली आपल्याला दिसते. म्हणजे त्याने उदाहरण देताना शेतकऱ्याचं उदाहरण दिलेलं आहे की शेतकऱ्याला फक्त आपल्या पुरतच अन्न फक्त पिकवून चालत नाही, तर दुसऱ्यासाठी सुद्धा पिकवावं लागते आणि त्याच्या मोबदल्यात त्याला काही इतर सेवा घ्याव्या लागतात. घर बांधणावाला असेल, जो गवंडी काम करणारा असेल किंवा शिंपी असेल, त्याला कपडे शिवायचं ज्ञान अवगत आहे. तर अशा प्रत्येक व्यक्तीला आपापल्या पद्धतीने आपापलं कार्य करावं लागतं आणि हे कार्य करत असताना त्यांनी फक्त आपल्या पुरतच मर्यादित न राहता
म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला गरजांची जी पूर्ती होते किंवा गरजांची जी पूर्ती आहे किंवा श्रमाची जी विभागणी आहे ती श्रमाची विभागणी आदर्श राज्यामध्ये होताना आपल्याला दिसून येते. व्यक्तीचे कार्यकौशल्य व श्रम विभागणी ही अभिजात गुणांवर आधारित झाल्यास न्याय्य समाज निर्माण होऊ शकतो असे प्लूटोला वाटते. परस्परांच्या गरजा भागवण्यासाठी श्रम विभागणीची आवश्यकता तो सुचवितो. त्यासाठी प्रत्येकाने एक काम करणे योग्य असते. प्रदीर्घ काळ एकच काम सातत्याने करीत राहिल्यास त्यात तो कुशल बनतो अशी सुद्धा मांडणी प्लूटोने केलेली आपल्याला दिसते. प्लूटोने मानसशास्त्रीय आधारावर हा सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आदर्श राज्याचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत मानसशास्त्रावर आधारित आपल्याला दिसून येतो. उपजत गुणांना अनुरूप असे प्रत्येकाने काम करावे म्हणजे आवश्यक कसब निर्माण होते. व्यक्ती व समाजाच्या गरजा यात सुसंवाद साधला जातो. त्यातून दोघेही सुखी होऊ शकतात. कारण की समाजामध्ये सुसंवाद साधण्याकरिता त्याला अशा स्वरूपाचं कार्य करावं लागेल आणि जेव्हा समाजामध्ये सुसंवाद स्थापला जाईल तेव्हा समाजाच्या ज्या गरजा आहे या गरजा सुद्धा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यातून दोघेही सुखी राहील अशा प्रकारचा विचार प्लूटोने आदर्श राज्यामध्ये मांडलेला आपल्याला दिसतो. व्यक्ती व राज्य यांचे अभंग नाते असते. व्यक्तीत स्वाभाविकता 3 गुणधर्म असतात. त्यातून राज्याची 3 वर्ग आढळतात व त्यांना भिन्न स्वरूपाची कार्य करावी. कारण की जे प्लूटोने जे 3 माणसाचे गुण सांगितलेले आहे या 3 गुणांच्या आधारावर किंवा गुणधर्मांच्या आधारावर त्याने राज्यामध्ये 3 वर्ग सुद्धा मांडणी केलेली आहे. 3 वर्गाची मांडणी केलेली आहे किंवा 3 वर्गाची विभिन्न स्वरूप त्यांनी मांडलेले आपल्याला दिसून येतो. आता त्यांची जे 3 वर्ग आपल्याला जे दिसून येते हे 3 वर्ग म्हणजे शासक वर्ग, सैनिकी वर्ग व उत्पादक वर्ग अशा 3 स्वरूपाचे वर्ग त्यांनी मांडलेले आपल्याला दिसून येतो. आणि या 3 वर्गाचे कामं कोणकोणती आहे तर बुद्धी, धैर्य व क्षुधा यावर आधारित हा वर्ग निर्माण झालेले हे 3 वर्ग निर्माण झालेले आपल्याला दिसतो. म्हणजे सैनिकी जो शासक वर्ग आहे तो बुद्धीचे कामं करेल किंवा बुद्धिमान कामं करेल. एक मिनिट. म्हणजे या जे 3 वर्गाची जे प्लूटोने मांडणी केलेली आहे या 3 वर्गाची मांडणी याने 3 गुणधर्माच्या आधारावर केलेली आपल्याला दिसून येतो. आणि त्यामध्ये बुद्धी, धैर्य व क्षुधा यावर आधारित त्याने 3 वर्ग सांगितलेले आहे. क्रमशः शासक वर्ग, सैनिकी वर्ग व उत्पादक वर्ग असे 3 वर्ग त्याने मांडलेले आपल्याला दिसून येतो. आणि 3 वर्ग धोरण, संरक्षण व उत्पादनाची परस्परांना पूरक कार्य करतात. कारण की हे जे 3 वर्ग त्यांनी सांगितलेले या 3 वर्गाचे सुद्धा त्यांनी कार्य सांगितलेले. त्यामध्ये धोरण आखणे, संरक्षण करणे आणि उत्पादनाची निर्मिती करणे हे 3ही कार्य परस्परांना पूरक आहे. म्हणजे एका राज्यामध्ये ह्या 3ही स्वरूपाची कार्य हे वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या वर्गाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे अशा स्वरूपाची मांडणी त्याने आदर्श राज्यामध्ये केली. मग समोर हा आदर्श राज्याचा जो न्यायाच्या संदर्भातला जो जी मांडणी आहे ती न्यायाच्या स्वरूपातली मांडणी सुद्धा याच्यातूनच आपल्याला दिसून येते. या 3 वर्गातून दिसून येते आणि त्यांच्या कार्यातून दिसून येते. कारण की प्लूटोने जे आदर्श राज्याची जी आखणी केलेली आहे ती अशा स्वरूपाची आखणी केलेली होती की धोरण ठरवणारा व्यक्ती हा उच्च बुद्धीचा असायला पाहिजे. ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणात बुद्धी आहे तो बुद्धिमान वर्ग धोरण ठरवेल. ज्याच्यामध्ये शौर्य आहे, ज्याच्यामध्ये साहस आहे असा वर्ग संरक्षण वर्गांमध्ये जाईल किंवा संरक्षण करेल. आणि जो उत्पादक वर्ग आहे किंवा जो उत्पादन करण्याची ज्या क्षमता ठेवत असते अशा वर्गाकडून उत्पादनाची प्रक्रिया केल्या जाईल किंवा उत्पादन केलं जाईल. आणि या तिघांनीही आपापसामध्ये समन्वय साधणं गरजेचं आहे किंवा आपापसामध्ये कार्य करणं गरजेचं आहे. म्हणून या सर्वाच्या आधारावर आदर्श राज्याची मांडणी किंवा आदर्श राज्याची नीव इथे प्लूटो उभं करताना आपल्याला दिसून येते. या कार्याचे विशेषीकरणाचे स्पष्टीकरण करून त्याने न्यायाचा सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसून येतो.
व त्या तत्वज्ञ शासकाला महत्व दिलेलं आपल्याला दिसून येते. कारण की इथे या तीनही विशेषीकरणाच्या आधारावरून किंवा या कार्याच्या विशेषीकरणाच्या आधारावरून त्यांनी न्यायाचा सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून त्याचं पहिलं आदर्श राज्याचं जे पहिलं वैशिष्ट्य आहे ते गरजांची पूर्ती व श्रम विभागणी हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते ते म्हणजे न्यायाची संकल्पना. प्लूटोने आदर्श राज्यात न्यायाची संकल्पना सुद्धा मांडलेली आहे की आदर्श राज्यामध्ये न्याय कसा असायला पाहिजे याच्या संदर्भात त्याने आपल्या रिपब्लिक या ग्रंथामध्ये विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. वर्ग विशेषीकरणाच्या सिद्धांतावर न्याय आधारित आहे. न्याय म्हणजे वर्ग समन्वय व परस्पर सहकार्यातून आत्मिक व भौतिक विकास असे प्लूटोला सुचवायचे होते किंवा असे प्लूटोला म्हणायचे होते. म्हणजे जे विशेषीकरण आहे, तुमच्याकडे जे विशेष कार्य आहे, निर्णय घेण्याचं असेल, धोरण आखण्याचं असेल, त्याच्यानंतर साहस किंवा सैनिकी करण्याचं असेल, कार्य असेल किंवा उत्पादन करण्याचं असेल, हे जे विशेषीकरणाचं जे तुम्हाला विशेषीकरणाचा जो सिद्धांत आहे किंवा विशेषीकरण जे आहे तुमच्यामध्ये, त्या विशेषीकरणाच्या आधारावर त्यांनी न्यायाची संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते. न्याय म्हणजे वर्ग समन्वय. त्यांनी वर्ग समन्वय म्हणजे वर्गावर्गात समन्वय असणं गरजेचं आहे. म्हणजे जे शासक वर्ग आहे, सैनिकी वर्ग आहे आणि त्याच्यानंतरचा जो उत्पादक वर्ग आहे, या वर्गांमध्ये समन्वय असायला पाहिजे व परस्पर सहकार्यातून आत्मिक व भौतिक विकास होत असतो असं प्लूटोला म्हणायचं होतं. त्याच्या न्याय संकल्पनेची 2 तत्वे आहेत: बुद्धी, शौर्य व क्षुधा यावर आधारित समाजातील शासक, सैनिक व उत्पादक वर्गाने काम केले पाहिजे. म्हणजे बुद्धी म्हणजे धोरण किंवा ज्ञान आखणे, ज्ञान देणे. बुद्धी म्हणजे धोरणाची निर्मिती करणे. त्याच्यानंतर शौर्य म्हणजे सैनिकी कार्य करणे, साहसाचे कार्य करणे. आणि क्षुधा म्हणजे ज्याला आपण जी उत्पादन कार्य किंवा ताण भागवण्याची जे कार्य असते त्याला आपण क्षुधा म्हणत असतो. मग हे कार्य कुणाकडून करावं तर हे उत्पादक वर्गाकडून करावं. ते अशा 3 प्रकारचे त्यांनी वर्ग मांडलेले आपल्याला दिसून येते आणि या तीनही वर्गाने काम केले पाहिजे. तसेच या वर्गाने आपापले कार्य करताना इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करू नये, हाच न्यायाचा खरा आधार आहे. कारण की प्लूटोने सांगितलेलं आहे की तिघांनी आपापले कार्य व्यवस्थितरित्या करावे, कोणीही कोणाच्या कार्यात हस्तक्षेप करू नये. म्हणजे कोणीही कोणाच्या कार्यात जर हस्तक्षेप केला नाही तर इथे खरा न्याय निर्माण. म्हणजे शासक वर्गाने जो शासक वर्ग आहे किंवा जो बुद्धिवादी वर्ग आहे त्याने शासन करण्याचं काम करावं किंवा निर्णय धोरण आखण्याचं काम करावं. सैनिकी वर्गाने संरक्षण करण्याचं कार्य करावं आणि उत्पादक वर्गाने उत्पादन करण्याचं काम करावं. या तिघांनी आपापसामध्ये समन्वय साधून आपापले कामे व्यवस्थितरित्या आपणच करणे, कोणीही कोणाच्या कामात हस्तक्षेप करणार नाही, हा प्लूटोचा खरा न्यायाचा आधार इथे मानला गेलेला आहे. त्यातून न्यायातून राज्यात एकता, सामंजस्य, शांतता व सुव्यवस्था निर्माण होईल असा प्लूटोचा विश्वास होता. न्याय आचरणातून न्याय निर्माण होतो. आचरण न्याय असल्यास अशा आदर्श राज्यात कायद्याची आवश्यकता भासणार नाही, हे सुद्धा त्याने म्हटलेलं आहे. म्हणजे इथे जर आपलं वागणूक किंवा आपली वर्तणूक जर न्याय स्वरूपाची असेल तर इथं कायद्याची गरज भासणार नाही. डॅनिंग तर असे म्हणतो की जर लोक चारित्र्य संपन्न असतील तर कायदा आवश्यक ठरतो आणि जर लोक चरित्रहीन असतील तर कायदा निरुपयोगी ठरेल. म्हणून आदर्श राज्यात चरित्राचे वर्ग समाजात असण्यावर प्लूटोने भर दिलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे हे दुसरं वैशिष्ट्याची जी न्यायाची संकल्पना आहे ती न्यायाची संकल्पना इथून आपल्याला दिसून येते की जो प्लूटोने न्यायाची जी विभागणी केलेली आहे किंवा जे न्याय त्यांनी दिलेला आहे तो न्याय हा परस्पर जे काही वर्ग आहे या वर्गांनी आपापसामध्ये समन्वय साधून कोणीही कोणाच्या कामात हस्तक्षेप करणार नाही, हा खरा न्यायाचा आधार इथे सांगितलेला आपल्याला दिसून येते.